तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण कुठे आलो ते. तर आपण आलोय अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये. तर या मठामध्ये येण्याचा माझा पहिलाच अनुभव आहे, म्हणजे पहिल्यांदाच मी आले मठामध्ये. तर इकडे एक महिलांसाठी जाण्यासाठी सेपरेट रांग आहे आणि पुरुषांसाठी. तर समर्थांचं दर्शन घेऊन आम्ही ह्या सभामंडपात आलो. एवढे दिवस मी रील्समध्ये किंवा व्हिडिओमध्ये बघायचे, पण आज मी स्वतः तिथे अनुभवत होती. तर मला इथे थोडा वेळ नामस्मरण करायचं होतं, पण माझ्या मिस्टरांना खूप घाई होती, कारण मला ॲक्च्युली अगोदर उशीर झालेला, त्याच्यामुळे ते घाई करत होते. पण मी त्यांना सांगितलं की मला थोडा वेळ तर इथे बसू द्या. मग आम्ही एका दुसऱ्या ठिकाणी गेलो आणि ही फ्रेम ना मी नेहमी बघायची, पण इथे काय मी जवळ अगदी गेलीच नाही. आणि अगदी घाई करत करत आम्ही इथे आलो आणि इथे थोडा वेळ असं बसलो. तर आता परत जेव्हा जाईल ना तेव्हा वेळ काढूनच जाऊ. आता ह्यावेळेस खूप घाई झाली. तर चला तुम्ही स्वामींचं दर्शन घ्या. आणि दर्शन घेतल्यानंतर आम्ही ते काही अशा वस्तू खरेदी केल्या, ह्या माळा वगैरे आणि मुलांसाठी ब्रेसलेट वगैरे. आणि आम्ही रस्ता चुकलो, पण ते चुकणं आमचं फायद्याचं ठरलं, कारण आम्ही का वटवृक्षाजवळ आलो. आणि आता पुढे बघा का आपण स्वामींची मूर्ती कशी खरेदी केली आहे ती. आपण मूर्ती बघायची ना. स्वामी समर्थांचं मूर्ती खरेदी केल्यानंतर आम्ही इथे आजूबाजूचा परिसर बघण्यासाठी आलो. तर खूप असं काय काय असं बघण्यासारखं आहे. मग आम्ही तिथे थोडंसं फोटोशूट वगैरे केलं आणि आता खूपच उशीर झालेला, त्याच्यामुळं निघायला सगळे काही करत होते. पण तिथं पाय काय निघतच नव्हता. आणि बघ एक मस्त हरणं, ते गाय वासरू, स्वामी समर्थांची मूर्ती, अगदी असं मस्तच होतं. आणि तिथे अन्नक्षेत्र आहे ना, तिथे काय आम्हाला जाता आलं नाही. आणि नंतर पाऊस आता सुरू झाला, त्याच्यामुळे सगळेजण असे जायची घाई करत होते. नंतर पुढे गेल्यानंतर बाजारात मी जाता बघितलेला, तो मी घेतलेला आहे. जाता जरा वेगळ्या प्रकारचा आहे. तर तुम्ही बघा मी जाता कसा खरेदी केलेला आहे. आणि तुम्हाला तो दगड ओळखतो का ते पण सांगा. आणि याच्यामध्ये मी त्या दगडाचं नावही सांगितलेलं आहे. तर बघा, आणि मी झाली जाता घ्यायला, पण हे कंटाळे आणि मागे आले. आणि तिकडे आता मुलं चहा पित होती आणि मी मात्र गेली तो जाता खरेदी करण्यासाठी, कारण मला दगडाच्या वगैरे वस्तू खूप आवडतात. आणि जातानीच मी बघितलेलं, त्यामुळे तो तर आता घेऊनच जाईल. आणि शेवटी तो जातानी घेतला आहे. तर तुम्ही ओळखा तो जाताचा दगड कोणता आहे तो. आठशेला देऊन टाका ना. 800ला होती बरोबर आहे. गाडी मतलब पाहिजे नाही काळा दोंड आहे पुरण
हे 1 रुपये देत आहे, 50 रुपये दे. झाले ते माझा जागा नवरा लक्ष्मी पैसे येते. ठेवीते, माझा नवरा ठेवीते तुझं कोणतं खरंच आहे ते तसंच घेऊन जायचं नाही त्याला. घरी आहे एक जाता माझा मला डोळ्याचं. ते तिच्यावर 1 रुपये तर द्या. नाही ना माझ्या मस्त मला कोणत्या सगळं तांदूळ खोबऱ्याचं वाटी घेतो आम्ही. तुम्ही एवढं तरी द्या मावशी. छान आहे परवा ये हां इथंच असतो मी चालेल का दररोज बसतो बघा. पाऊस लागला तर मी गेला नाही जाते. बरं नाही गेलं आता बंद करून जाणार होते मी. पाऊस लागला नका बसलो. तिकडे असते. कॅमेरा बघा ना मग तू. काय कॅमेरा बघा ना मग तू. हां तसंच जातं.